मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी आहेत राजा बडे. हे एक प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथनकार, माझिया माहेरा जा, हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, मखमल इत्यादी गीतासंग्रह प्रसिद्ध. गीत गोविंद, गाथा सप्तशती, मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध. प्रसिद्ध गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे. हे गीत म्हणजे महाराष्ट्राचे गौरव गाणे आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाच्या संस्कृतीचा, इतिहासाचा सार्थ अभिमान या गाण्यातून व्यक्त झालेला आहे. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळाच्या घामाने भिजला. देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. कवितेचा अर्थ पाहूयात. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. गर्जा म्हणजे घोषणा करणे, गर्जना करणे. माझ्या महाराष्ट्राचा विजय असो. माझ्या महाराष्ट्राचा सर्वांनी जयघोष करा, असं इथे कवी म्हणत आहेत. रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी. भीमथडींच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. मुलांनो, या सर्व महाराष्ट्रातील नद्या आहेत. या सर्व नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात. भीमथडी म्हणजे भीमा नदीचा काठ. तट्टांना म्हणजे घोड्याचं पिल्लू, तट्टू असं त्याला म्हणतात. यमुना नदी ही उत्तर भारतातील नदी आहे, जी हिमालयामध्ये उगम पावते. या ठिकाणी कवी म्हणत आहेत, रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ह्या सर्व नद्या मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. म्हणजेच महाराष्ट्रातील जनता एकोप्याने नांदते, एकजुटीने राहते. यांच्यामध्ये एकी आहे. भीमेच्या काठावरच्या तट्टांना म्हणजेच मर्द मराठे मावळ्यांना उत्तराखंडातील यमुनेतील पाण्याचा स्पर्श व्हावा. म्हणजेच महाराष्ट्रातील जनता ही भारतातील इतर जनतेशी प्रेमाने वागते,
इतर राज्यातील लोकांशी प्रेमाने वागते. महाराष्ट्रातील जनता कोणताही दुजाभाव ठेवत नाही. भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. गडगडणाऱ्या नभा म्हणजे पावसाळी ढगांचा गडगडाट. नभ म्हणजे आकाश. आसमानाच्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती. सुलतानी म्हणजे परकीयांची आक्रमणे. जबाब म्हणजे उत्तर देणे. या ओळींचा अर्थ पाहूयात. आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. आसमानी संकट येवोत अथवा सुलतानी आक्रमणे येवोत, आम्ही या सर्व संकटांना तोडीस तोड जबाब देऊ, उत्तर देऊ. न घाबरता त्या संकटांचा सामना करू. सह्याद्रीचा सिंह शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याचा आणि पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे आणि पुढे चालवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जय जयकाराचा नाद दरी दरीतून गुंजला आहे. पुढील ओळी पाहूयात. काळ्या छातीवरही कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. या ओळींचा अर्थ पाहूयात. पोलादी मनगट या ठिकाणी याचा अर्थ आपण घेणार आहोत कणखर नेतृत्व. तख्त म्हणजे सिंहासन. राखितो म्हणजे रक्षण करणे. मराठी माणसांच्या खंबीर काळ्या छातीवर अभिमानाची लेणी कोरली आहे. मराठी मनांची पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे अगदी सहज झेलायला तयार आहेत. मराठी माणसे कष्ट करून घामाने थपथपलेली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात शिजत असली तरी भारताच्या थोरवीसाठी ही सतत झिजायला तयार आहेत. दिल्लीचे तख्त म्हणजे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा सदैव जय जयकार असो. या कवितेमध्ये कवी राजा भिडे यांनी महाराष्ट्राचं गौरव गीत गायलेलं आहे. त्या गीताचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.